हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेतच असाल. मी तेजस्विनी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फायनली आम्ही गावी जाणार आहोत. 3.5-4 महिने झाले असतील मला वाटते आम्ही गावी नाही गेलो. फायनली आम्ही गावाला जाणार आहोत आणि खरंच खूप म्हणजे खूप छान वाटायले, खूप आनंद वाटायला आहे आणि तेवढंच दुःख पण वाटत आहे कारण की फौजी साहब आमच्यासोबत येत नाही आहेत. त्यांनी इथंच राहणार आहेत. फक्त मी मुलांना घेऊन जाणार आहे आणि एक फॅमिली आहे त्यांच्यासोबत मी जाणार आहे. ते आहेत सोबत म्हणून. तसं तर प्रवास तर खूप माझा खडतडचा होणार आहे. ट्रेनमध्ये एकतर प्रवास 2 दिवस मुलांना घेऊन नकोच वाटतो. त्यात आणि मी एकटीच असणार आहे त्यामुळे एवढं टेन्शन आलं की मुलं किती हे त्रास देतील मला, काय म्हणजे पुढचा हप्ताच आठवा लागली मला. जाणं जरा अवघडच वाटायला लागले पण काय करणार, जावं तर लागेल. श्री तर ना फायनल एक्झाम झाल्यापासून म्हणतोय की गावी जायचं. फायनल एक्झाम होऊन त्यांना फक्त 8-10 दिवस सुट्टी होती. त्याच्यानंतर लगेच त्यांचं स्कूलला रिओपन झालं. पण आता पण स्कूल चालू आहे 15 तारखेपर्यंत मेच्या. तरी पण आता तर KGला आहे असा विचार करतो आम्ही आणि म्हटलं जाऊ दे थोडे दिवस शाळा बुडली म्हणून काय झालं. घरी गेल्यानंतर त्याचा होमवर्क करून घेईनच मी. मेसेज तर येतच राहतो मोबाईलवरती आणि त्याला तर जायचंच आहे. खूप एक्सायटेड आहे तो जाण्यासाठी. जेव्हा आपण गावी गेलो ना त्यावेळी त्यानं कधीच अभ्यास केलेला नाही पण ह्यावेळी करावाच लागेल कारण KGचा सिलेबस थोडासा जास्त आहे. तर तो तिकडचा विषय आहे गावाकडचा. तर बघू तिकडचे ब्लॉग पण मी टाकणारच आहेत. त्यामुळं ते काय करतोय, किती अभ्यास करतोय की नाही करतोय, का फक्त खेळायलाच गावी गेलाय हे कळेलच तुम्हासनी. आणि त्याच्यानंतर मला आता पॅकिंग करायची आहे तर हा व्हिडिओ मी कंटिन्यू करते कारण की आज खरंच खूप काम आहे. त्यामुळं ब्लॉग काम करत मी ब्लॉग शूट करते आणि तेव्हाच मी बोलते. चला तर मग कंटिन्यू व्हिडिओ करते. तर गावाकडे मशीन नाही आहे त्यामुळं मला ड्रेस फिटिंग करायची होती. मग म्हटलं चला इथं ड्रेस फिटिंग वगैरे करून घेऊ. काही ड्रेसना टिपा मारायच्या होत्या. म्हटलं ते पण आत्ता पटकन काम करू. मला हे 2 दिवस आधीच करायला पाहिजे होतं म्हणजे आज लोड नसता झाला मला. पण असो तर पटकन करून घेतले इथे मी. तर आता बॅग भरत आहे त्याच्यासाठी मी इथे कपडे काढत आहे आणि कपाटातला जेवढा पसारा काढेल ना तेवढा कमीच आहे कारण की ह्याच्यातला एकदा पसारा काढला ना आणि परत लावायचं म्हटलं ना 1 तास तर मग सहज निघून जातो. आणि तसंही आणि मुलांचे कपडे घेताना कळतच नाही आहे की किती घ्यावे. दरवेळी म्हणतो की कपडे थोडीच घेऊन जायचं गावी आणि येताना जास्त सामान असतं त्यामुळं कमी प्रमाणात कपडे घेऊन जायचं असं ठरवत असतो पण जास्तच होतं. इथे आधी बॅगेतला मी आधीचे जे कपडे आहेत ते काढून टाकलीत आणि आता मला दुसरे त्याच्यामध्ये भरायचे आहेत जे आम्हाला न्यायचे आहेत ते. आणि मुलांचे कपडे कळत नाही आहे किती घ्यायचे म्हणून ना मी का नाही इथे हे करून ठेवतो सेपरेट असं काढून ठेवतो. नवीन कपडे एका साईडला, रेग्युलर जे घालणार आहे ते मी एका साईडला, म्हणजे त्याच्यावर कळतं की मला किती कपडे घ्यायचे आहेत आणि काय. तर मला भडंग करायचं होता त्यासाठी मला लसूण सोलत होतं आणि लसूण सोलताना एवढी झोप येत होती ना असे आपोआप डोळे झाकत होते पण म्हटलं झोपून नाही चालणार म्हणून मी पटकन लसूण सोलून घेतलं आणि त्या भडंगची तयारी करत आहे.
आणि जेव्हा पण मी भडंग करते ना त्यावेळी मोठा असा पेपर अंतरते, म्हणजे प्लॅस्टिकचा आहे माझ्याकडे तो, आणि त्याच्यावरती मग चुरमुरे टाकून त्याच्यावरती मसाला टाकते आणि मिक्स करून घेते. तर इथे मी भडंग आमच्यासाठी थोडा काढून घेतला आणि उरलेला ना त्यांच्यासाठी डब्यामध्ये भरवून ठेवला. आणि त्याच्यानंतर वाजले होते 4:30-5 वाजले होते, म्हणून म्हटलं चला चहा मस्तपैकी करून घेऊ. चहा वगैरे घेतला आणि तिने सांगितलं होतं दुपारच्या वेळेत ना मला काहीतरी शंकरपाळी वगैरे करून ठेव म्हणून. मग चहा घेतला आणि ते करायला लागले मी लगेच. तर गाईस फायनली आता माझं आवरलं आहे. आता वाजलेत 7 रात्रीचे आणि आता सगळं पॅकिंग वगैरे झाले. जे खायला करून ठेवायचं होतं त्यांच्यासाठी ते पण करून झाले. आम्हाला पण काय बनवून घ्यायचं होतं ते पण बनवून घेतलं आहे वगैरे. सगळे पॅकिंग वगैरे झाले. आता 7 वाजलेत. थोडं रिलॅक्स करायचं म्हटलं पण करू शकत नाही, कारण की आता जेवणाचं टायमिंग आणि मुलांनी पसारा पाडला आहे ते एक वेगळंच. आणि किचनमधला तर माझा पसारा वेगळाच. तर असो, आता मी सगळं काम करते उरलेलं. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. काय विचारायचं असेल, काय सांगायचं असेल तर कमेंट करू शकता. आणि नवीन चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.